यावर्षी आपण आपल्या भारत देशाचा 79वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. या स्वातंत्र्य दिनानिमित्त ज्या महान स्त्री पुरुषांनी आपल्या आयुष्याची राख रांगोळी करून आपल्या प्राणाचे बलिदान देऊन स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले, अशा सर्व महान विभूतींना माझे विनम्र अभिवादन. त्याचबरोबर UCN नेटवर्कच्या सगळ्या प्रेक्षकांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि क्रांतिकारी जय भीम. मित्रांनो, स्वातंत्र्य दिनाच्या या पावन पर्वावर मी आज आपल्यासोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी केलेले कार्य आणि त्यांचे राष्ट्रवादी विचार या विषयावर आपणासोबत संवाद साधणार आहे. मित्रांनो, आपणा सगळ्यांनाच माहीत आहे की इसवी सन 1600 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून ब्रिटिशांनी भारतामध्ये प्रवेश करण्यास सुरुवात केली. इसवी सन 1600 पासून ते इसवी सन 1757 पर्यंत ब्रिटिशांनी भारतामध्ये व्यापार केला. भारतात व्यापार करत असताना ते अनेक ठिकाणी जाऊन आले. संपूर्ण भारत त्यांनी फिरला आणि भारताचं निरीक्षण करत असताना त्याच्या असं लक्षात आलं की भारत हा एक अत्यंत श्रीमंत देश आहे, समृद्ध देश आहे, नैसर्गिक साधन संपत्तीने नटलेला देश आहे. मात्र या देशातील लोक, जनता ही जाती, धर्म, पंथ, प्रांत, प्रदेश आणि भाषेच्या नावाखाली एकमेकांशी सतत संघर्ष करत असतात. त्यांच्यात एकजूट नाही, एकोपा नाही. ते दारिद्र्य, बेरोजगारी, अंधश्रद्धा, विषमता आणि जातीभेद या सगळ्यांनी ग्रासलेले आहेत. आणि अशा विखुरलेल्या लोकांवर आपण सहजपणे राज्य करू शकतो, त्यांना आपला गुलाम बनवू शकतो, असं त्यांच्या लक्षात आलं. या पार्श्वभूमीवर ब्रिटिशांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून इसवी सन 1757 मध्ये प्लासीची लढाई जिंकून भारतामध्ये आपली सत्ता प्रस्थापित केली. इसवी सन 1757 पासून ते 1857 पर्यंत इंग्रजांनी भारतामध्ये दुहेरी शासन पद्धती, त्याचबरोबर तैनाती फौज पद्धती, महालवारी पद्धती, रयतवारी पद्धती, कायमधारा पद्धती आणि खालसा पद्धती या सगळ्यांद्वारे भारताचं सर्वांगीण शोषण केलं, पिळवणूक केली. आणि त्यामुळेच 1857 मध्ये भारतीयांनी प्रथमच इंग्रजांच्या विरुद्ध एकत्र येऊन राष्ट्रव्यापी असा विद्रोह केला. ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात झालेला हा राष्ट्रव्यापी विद्रोह होता. इंग्रजांसाठी तो एक उठाव होता, बंड होते. परंतु भारतीयांच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर तो पहिला स्वातंत्र्य संग्राम होता. मात्र ईस्ट इंडिया कंपनीने म्हणजेच ब्रिटिशांनी तो विद्रोह मोडून काढला आणि भारतामध्ये भारतीयांचा हा सगळ्यात मोठा पराभव होता. असं असलं तरी ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता मात्र 1857 नंतर भारतात राहिली नाही. ईस्ट इंडिया कंपनीच्याच अत्याचारामुळे 1857चं बंड झालं, उठाव झालं. असं जेव्हा इंग्लंडच्या राणीला वाटू लागलं तेव्हा इंग्लंडच्या राणीने
आपल्या जाहीरनाम्याद्वारे भारतातून ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता नष्ट केली आणि भारतावर प्रत्यक्ष आपलं राज्य प्रस्थापित केलं. म्हणजे साधारणतः 1757 ते 1857 अशा 100 वर्षाच्या काळामध्ये भारतावर ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य होतं. ज्या ईस्ट इंडिया कंपनीने इसवी सन 1600 पासून 1757पर्यंत भारतात व्यापार केला होता आणि त्यानंतर 1857 पर्यंत आपलं राज्य प्रस्थापित केलं होतं, तेच राज्य आता इंग्लंडच्या राणीने आपल्या हातामध्ये घेतलं आणि 1858 पासून तर 1947 पर्यंत म्हणजे साधारणतः पुन्हा 100 वर्षाची जो कालखंड आहे त्या कालखंडामध्ये भारतात इंग्लंडच्या राणीची सत्ता होती. भारतात ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात जो राष्ट्रीय उठाव झाला, तो राष्ट्रीय उठाव आपल्या विरुद्ध होऊ नये यासाठी आता इंग्लंडच्या राणीने म्हणजे संसदेने एक नवीन पाऊल उचललं. ते म्हणजे भारतीय लोकांच्या मनामध्ये ब्रिटिश सत्तेच्या विरुद्ध असलेला असंतोष हा सनदशीर मार्गाने बाहेर पडायला पाहिजे. आणि म्हणूनच आपल्याला असं लक्षात येते की 1885 काही ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या पुढाकाराने भारतातील काही सुशिक्षित तरुणांना लोकांना सोबत घेऊन एक संघटना स्थापन करण्यात आली, जिला आपण इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणजेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असं म्हणतो. या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्याच नेतृत्वाखाली 1885 पासून ते साधारणतः 1947 पर्यंत ब्रिटिशांच्या विरुद्ध जे काही आंदोलनं करण्यात आली, ज्या काही चळवळी करण्यात आल्या, त्या याच काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली करण्यात आल्या. परंतु मित्रांनो, आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यावी लागेल की इंग्रजांच्या विरुद्ध संघर्ष करणारी काँग्रेस ही काही एकमेव संघटना नव्हती. तर काँग्रेसच्याच बरोबरीने मुस्लिम लीग, हिंदू महासभा, होम रूल लीग, अभिनव भारत, स्वराज्य पक्ष, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन, त्याचबरोबर जस्टिस पार्टी, स्वतंत्र मजूर पक्ष अशा अनेक संघटना ज्या ब्रिटिशकालीन भारतामध्ये म्हणजेच स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये स्थापन झाल्या होत्या, त्या सगळ्या संघटनांनी इंग्रजांच्या विरुद्ध आपापल्या परीने संघर्ष करण्याचं कार्य केलं होतं. म्हणजेच भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये या सगळ्या संघटनांचा सुद्धा सहभाग होता. आपल्या भारत देशाला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र करण्यासाठी जे काही थोर महापुरुष होऊन गेले, त्यामध्ये आपण अगदी राजाराम मोहन रॉयपासून महात्मा गांधीपर्यंत, स्वामी दयानंद सरस्वतीपासून स्वामी विवेकानंदांपर्यंत, झाशीची राणी लक्ष्मीबाईपासून तर सरोजिनी नायडूपर्यंत, सर सय्यद अहमद खानपासून तर मौलाना आझादांपर्यंत आणि मंगल पांडेपासून तर चंद्रशेखर आझादपर्यंत, या सगळ्या लोकांचा आपण भारतासाठी, भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्या ज्या लोकांनी प्रयत्न केले त्या सगळ्यांचा आपण यामध्ये उल्लेख करतो. परंतु खेदाची गोष्ट अशी आहे की या स्वातंत्र्य लढ्यामध्ये किंवा स्वातंत्र्य संघर्षामध्ये ज्या ज्या लोकांनी प्रयत्न केले, त्या प्रयत्नामध्ये आपल्याला महात्मा फुले असतील, त्याचबरोबर शाहू महाराज असतील, त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, या महापुरुषांचा उल्लेख आढळत नाही. किंबहुना मी तर असे म्हणेल की जाणीवपूर्वक या लोकांचा उल्लेख टाळल्या जातो. त्यातही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव प्रकर्षाने कसं हेतुपुरस्सरपणे यातून नाकारता येईल, हेच चित्र आपल्याला डोळ्यासमोर दिसतं. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही कार्य केलं ते फक्त दलितांसाठी किंवा अस्पृश्यांसाठीच केलं की काय, असा गैरसमज बहुतेक लोकांच्या मनामध्ये निर्माण होऊ शकतो.
त्यांनी स्वातंत्र्यासाठी काहीच प्रयत्न केले नाही असंही बऱ्याच लोकांना वाटू शकतं. परंतु मित्रांनो, ही अतिशय ज्याला आपण असं म्हणू शकतो की चुकीची भावना किंवा जो गैरसमज आहे, अशा प्रकारचं हे विचार आहेत. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काय प्रयत्न केले आणि त्यांचे राष्ट्रवादी विचार काय होते, यावर आपल्याला विचार करणं अत्यंत गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला पुन्हा एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यावी लागेल, ती म्हणजे स्वातंत्र्य काय, स्वातंत्र्याची चळवळ म्हणजे काय, राष्ट्रवादी विचार म्हणजे काय. कारण की जोपर्यंत आपण स्वातंत्र्य म्हणजे काय, त्याचबरोबर स्वातंत्र्याची चळवळ म्हणजे काय आणि राष्ट्रवाद म्हणजे काय, या गोष्टी आपण मुळापासून मूलभूतपणे जाणून घेणार नाही, तोपर्यंत आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये नेमकं काय योगदान आहे हे आपल्याला समजणार नाही, कळणार नाही. भारतीय स्वातंत्र्य लढ्याची किंवा चळवळीची जेव्हा निकष लावला जातो, तेव्हा आपल्याला असं लक्षात येते की जे लोक इंग्रजांशी लढता लढता शहीद झाले असतील, जे लोक इंग्रजांशी लढता लढता तुरुंगात गेले असतील, ज्या लोकांनी इंग्रजांच्या विरुद्ध संघटना स्थापन केल्या असतील, ज्या लोकांनी इंग्रजांच्या विरुद्ध क्रांतिकार्य केलं असतील, अशाच लोकांना आपण भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे लोक आपण असं म्हणतो. मग याचा अर्थ असा होतो का की ज्या लोकांनी कधी तुरुंगात ते कधी गेले नाही, त्याचबरोबर ज्यांनी कधी कुठल्या क्रांतिकार्यात सहभाग घेतला नाही, अशा लोकांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काहीच केले नाही, हे म्हणणं योग्य होणार नाही. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक थोर विचारवंत होते, कायदेपंडित होते, विद्वान होते आणि त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाला साजेल, व्यक्तिमत्वाला साजेल अशा प्रयत्नामधून भारताला स्वतंत्र करण्याचं कार्य केलं. आणि म्हणून आपल्याला सगळ्यात आधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेलं स्वातंत्र्य कोणतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला राष्ट्रवाद कोणता, हे आपल्याला समजून घेणं आवश्यक राहील. त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कधी तुरुंगात गेले होते का, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधी काँग्रेस प्रणित चळवळींमध्ये भाग घेतला का, असहकार चळवळीमध्ये ते होते का, सविनय कायदेभंगाच्या चळवळीमध्ये ते होते का, भारत छोडो आंदोलनामध्ये त्यांनी काय सहभाग दर्शवला, या गोष्टींची चर्चा न करता बहुतेकांचा असा गैरसमज होऊ शकतो की ह्याच तर चळवळी आहेत ज्या चळवळींमुळे भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि या चळवळीमध्ये नेमका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सहभाग नाही आहे. मग बाबासाहेब आंबेडकर कसे स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणारे नेते किंवा पुढारी होऊ शकतात. तर पुन्हा मी आपल्याला या ठिकाणी हेच सांगेल की यासाठी सगळ्यात आधी आपल्याला स्वातंत्र्य ही संकल्पना समजून घ्यावी लागेल. यासाठी आपल्याला पहिल्यांदा राष्ट्रवाद नेमका काय आहे तो समजून घ्यावा लागेल. केवळ तुरुंगात जाणे, केवळ प्राणाची आहुती देणे किंवा चळवळीमध्ये सक्रिय सहभाग घेणे या गोष्टीवरून आपण स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणे किंवा करणारे महापुरुष असा आपण निकष लावू शकत नाही. आणि म्हणून आपल्याला सगळ्यात आधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वातंत्र्याबद्दल काय म्हणतात ते आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. स्वातंत्र्याची व्याख्या समजून घेणं आवश्यक आहे. तर स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय, तर व्यक्ती, समाज किंवा राष्ट्र कोणत्याही स्वकीय आणि परकीय सत्ता, अन्यायकारक बंधने, दडपशाही किंवा गुलामगिरी यापासून मुक्त होऊन कायद्याच्या चौकटीत स्वतःच्या इच्छेनुसार अधिकारांचा जबाबदारीने उपयोग करण्याची मिळालेली अवस्था म्हणजे स्वातंत्र्य. एका वाक्यात सांगायचं म्हणजे अन्यायकारक बंधनातून मुक्त होऊन कायद्याच्या मर्यादेत स्वतःचे जीवन
सन्मानाने आणि जबाबदारीने जगण्याचा अधिकार म्हणजे स्वातंत्र्य. आणि ही जर आपण व्याख्या लक्षात घेतली तर आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो स्वातंत्र्याप्रती पाहण्याचा जो व्यापक दृष्टिकोन आहे हे आपल्याला लक्षात येते की केवळ ब्रिटिशांच्या हातातून सत्ता स्वकीयांच्या हातामध्ये येणे हे स्वातंत्र्य असू शकत नाही. जर आपण याचा थोडा खोलवर विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की 1857च्या उठावामध्ये जर ब्रिटिश हारले असते आणि भारतीय जिंकले असते तर भारताचं चित्र कसं राहिलं असतं. भारतातून इंग्रज त्यावेळेस निघून गेले असते आणि पुन्हा भारतामध्ये दुर्दैवानं एखादा राजा, एखादा बादशहा, एखादा पेशवा हा सत्तेवर आला असता. आणि हेच नेमकं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना टाळायचं होतं. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी स्वातंत्र्याची जी व्याख्या आहे, त्यांना अभिप्रेत असलेलं स्वातंत्र्याची जी व्याख्या आहे ती इतर लोकांपेक्षा आपल्याला वेगळी असलेली दिसून येते. भारत स्वातंत्र्य होणे म्हणजे फक्त भारत स्वातंत्र्य होणे नाही, तर भारत स्वातंत्र्य होणे याचा अर्थ असा होतो की भारतातील प्रत्येक व्यक्ती, तो दलित असेल, शोषित असेल, स्त्री असेल, पुरुष असेल, आदिवासी असेल, शेतकरी असेल, शेतमजूर असेल, कामगार असेल, शेवटचा व्यक्ती भारतातील हा खऱ्या अर्थानं स्वतंत्र झाला पाहिजे. तेव्हाच ते स्वातंत्र्य खरं स्वातंत्र्य राहणार. अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्याची परिभाषा केलेली आपल्याला दिसून येते. आणि त्यांचा स्वातंत्र्याचा जो अर्थ आहे तो किती व्यापक होता हे आपल्याला या ठिकाणी समजून येईल. त्यांनी आपल्या मूकनायक वृत्तपत्रामध्ये स्पष्टपणेच म्हटलेलं आहे की स्वराज्य कोणाचे व कशासाठी. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की लोकमान्य टिळक यांनी एक त्यांचं वाक्य प्रसिद्ध आहे की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या मूकनायक या वृत्तपत्रामध्ये म्हणतात की स्वराज्य कोणाचे व कशासाठी. स्वराज्य आम्हालाही पाहिजे, पण प्रश्न हा आहे की तुम्ही जे स्वराज्य मागता त्या स्वराज्यात राज्य कोण करणार आणि कोणावर करणार. बघा किती व्यापक दृष्टिकोन, किती मुळाशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी जाऊन विचार करतात. स्वराज्य तर सर्वांनाच हवे आहे, पण या स्वराज्यामध्ये राज्य कोण करणार आणि कोणावर करणार. जर सवर्ण हिंदू या देशातील बहुजनांवर, अस्पृश्यांवर, दलितांवर राज्य करणार असतील तर ते राज्य स्वराज्य राहणार नाही. ते स्वराज्य तुमच्यासाठी असेल, पण आमच्यासाठी मात्र ते गुलामगिरीपेक्षा कमी नसेल. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी व्यापक संकल्पना आहे स्वातंत्र्याच्या बाबतीमध्ये ती आपल्याला समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्याच्या सोबतच आपल्याला राष्ट्रवादाची सुद्धा व्याख्या सांगतात. त्यांचा राष्ट्रवादसुद्धा हा समकालीन लोकांपेक्षा कसा वेगळा होता हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल. आणि ते जर आपण लक्षात घेतलं तरच आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी नेमके काय प्रयत्न केले हे आपल्याला निश्चितपणे लक्षात येईल. मित्रांनो, राष्ट्रवाद म्हणजे समान शासन, सर्व व्यक्तींना एकत्रित करणारे समान विशिष्ट बंध, विशिष्ट भूप्रदेश, समान हितसंबंध इत्यादी ज्या गोष्टी ज्या संकल्पनेमध्ये समाविष्ट आहेत ती राष्ट्रवादाची वैशिष्ट्ये मानल्या जातात. म्हणजे राष्ट्रवाद ही एक व्यापक संकल्पना आहे. राष्ट्राप्रती आपलं प्रेम, राष्ट्राप्रती आपली भक्ती, ही जी गोष्ट आहे याला आपण एकंदरीत साध्या सोप्या भाषेमध्ये राष्ट्रवाद म्हणू शकतो. आजच्याही परिप्रेक्ष्यामध्ये जर आपण बघितलं तर अतिरेकी असा राष्ट्रवाद आपल्याला दिसतो. आपल्या देशावर प्रेम म्हणजे इतर देशाचा राग किंवा द्वेष याला आपण राष्ट्रवाद नाही म्हणू शकत. आणि त्या काळातली जर आपण परिस्थिती बघितली तर राष्ट्रवादाची अतिशय संकुचित अशी विचारसरणी त्या काळामध्ये निर्माण झालेली होती.
ब्रिटिशांचा द्वेष करणे, गांधीजींची भक्ती करणे किंवा काँग्रेसचा अनुनय करणे, याच गोष्टी त्या काळामध्ये राष्ट्रवादाची ज्याला आपण काय म्हणतो प्रेरणा किंवा राष्ट्रवाद असं त्याला संकुचितरित्या संबोधल्या जात होतं. आपण आजच्याही काळामध्ये जर बघितलं तर राष्ट्रवाद अशाच पद्धतीनं सध्या आपल्याला सगळीकडे पसरताना दिसून येतो. आणि त्याही काळामध्ये सुद्धा यापेक्षा काही वेगळी परिस्थिती नव्हती. जे लोक गांधीजींची भक्ती करायचे, गांधीवादी असायचे, जे लोक ब्रिटिशांचा राग द्वेष करायचे किंवा जे लोक काँग्रेसच्या चळवळीमध्ये सहभागी व्हायचे, त्याच लोकांना साधारणतः राष्ट्रवादी देशभक्त असं समजलं जायचं. मग जे लोक गांधीजींच्या आंदोलनामध्ये नाही आहेत, जे लोक काँग्रेसच्या आंदोलनामध्ये नाही आहेत, ते लोक राष्ट्रवादी नव्हते का त्या काळामध्ये? त्यांनी स्वातंत्र्यासाठी काहीच केलं नाही का? ही जी महत्त्वाची गोष्ट आहे ही आपल्याला या ठिकाणी समजून घ्यावी लागेल. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की माणूस राष्ट्रीय वृत्तीचा असला की तो काँग्रेसवालाच असतो का? काँग्रेसमध्ये नसूनही माणूस राष्ट्रीय वृत्तीचा असू शकतो. मी कोण्याही काँग्रेसवाल्यापेक्षा थोर राष्ट्रीय वृत्तीचा माणूस आहे. बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संकुचित राष्ट्रवाद होता त्या काळामध्ये त्याची त्यांनी कशा प्रकारे विल्हेवाट लावली आहे की केवळ काँग्रेसमध्ये असणं म्हणजे राष्ट्रवादाचं प्रतीक नाही, केवळ गांधीजींचा अनुनय करणं म्हणजे देशभक्ती नाही. तर खऱ्या अर्थाने जर आपण आपल्या देशावर प्रेम करत असू तर आपल्याला कोणत्या पक्षाची, कोणत्या संघटनेची किंवा कोणत्या महापुरुषांची गरज नाही. आपण निश्चितपणे आपल्या देशावर एका विशिष्ट विचारसरणीतून प्रेम करू शकतो. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या ज्या गोष्टींचा अवलंब केलेला आहे त्या गोष्टी आपल्याला इतर लोकांपेक्षा वेगळ्या असलेल्या दिसतात. आणि त्या गोष्टीमधूनच आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी नेमके काय काय प्रयत्न केले हे सुद्धा आपल्याला माहीत पडते. यासाठी डॉक्टर आंबेडकर तुरुंगात गेले नाही. डॉक्टर आंबेडकरांनी गांधीजीं प्रणीत ज्या चळवळी होत्या त्यात भाग घेतला नाही. आंबेडकरांनी क्रांतिकारी चळवळीमध्ये भाग घेतला नाही. या गोष्टी तेवढ्या महत्त्वाच्या नाही आहेत. मूळ मुद्दा जो आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला स्वतंत्र करण्यासाठी नेमकं काय प्रयत्न केले. ते नसतील तुरुंगामध्ये गेले, त्यांनी नसतील कुठल्या चळवळीमध्ये भाग घेतला, परंतु याचा अर्थ असा होत नाही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले नाही. त्यांचे प्रयत्न हे एखाद्या चळवळीपेक्षा, एखाद्या क्रांतिकार्यापेक्षाही महान कसे होते हेच आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. आणि म्हणून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे उत्तुंग व्यक्तिमत्व आहे ते सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांचा जो स्वातंत्र्य लढा आहे तो 2 पातळीवर लढावा लागला. एक, त्यांना इंग्रज, ब्रिटिश यांच्या विरुद्ध संघर्ष करावा लागला. दुसरा संघर्ष त्यांच्याच देशामधील स्वकीय बांधवांशी होता. आपणा सगळ्यांनाच माहीत आहे की भारत हा जो देश आहे या देशामध्ये काही विशिष्ट लोकांना अस्पृश्य ठरवण्यात आलेलं होतं. आणि जे सवर्ण आहेत त्या सवर्णांच्या गुलामगिरीमध्ये दलित, शोषित, पीडित जो अस्पृश्य समाज आहे त्या समाजाचं जीवन व्यतीत होत होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो स्वातंत्र्याचा लढा आहे तो एकीकडे आपल्या दलित, पीडित, शोषित, अस्पृश्य समाजाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी होता आणि दुसरीकडे त्याच पातळीवर त्यांनी आपल्या भारत देशाला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य करण्यासाठी प्रयत्न केले. हा सुद्धा एक त्यामधला महत्त्वाचा मुद्दा होता. पुन्हा मी तुम्हाला याच ठिकाणी सांगतो की भारत स्वतंत्र होणे म्हणजे फक्त भारत स्वतंत्र होणे नाही, तर भारत स्वतंत्र होणे म्हणजे भारतातील प्रत्येक व्यक्ती, मग तो कुठल्याही जातीचा, धर्माचा, पंथाचा असो, तो स्त्री असो की पुरुष असो, तो शेतकरी असो, शेतमजूर असो, कामगार असो, आदिवासी असो की दलित असो, असा प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र होणे म्हणजे भारत स्वतंत्र होणे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताच्या ज्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करतात
ते स्वातंत्र्य हे अत्यंत महत्त्वाचं आहे. केवळ ब्रिटिशांच्या हातातून सत्ता जाणे आणि स्वकीयांच्या हातामध्ये सत्ता येणे एवढी संकुचित स्वातंत्र्याची व्याख्या ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित नव्हती. आणि म्हणून आपल्याला असं दिसून येते की बाबासाहेब आंबेडकरांनी दोन्ही पातळीवर भारताला स्वतंत्र करण्याचा प्रयत्न केला. ज्याला आपण बहिष्कृत भारत म्हणतो आणि ज्याला आपण ब्रिटिश भारत म्हणतो, या दोन्ही भारताला स्वतंत्र कसं आपल्याला करता येईल आणि त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मार्ग निवडलेला आहे तो कोणत्या चळवळीचा मार्ग नाही आहे, तो कोणत्या तुरुंगाचा मार्ग नाही आहे, तो कोणत्या हिंसाचाराचा क्रांतिकारी मार्ग नाही आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मार्ग निवडलेला आहे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी, तो मार्ग एक संविधानिक मार्ग आहे, सनदशीर मार्ग आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माहीत होतं की ब्रिटिशांना आपण ब्रिटिशांच्याच शस्त्राने हरवू शकतो. ब्रिटनमध्ये ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहिले, अमेरिकेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा राहिले, तेव्हा त्यांना प्रकर्षानं जाणवलं की या देशांमध्ये लोकशाही ही नांदत आहे. आणि भारतामध्ये जेव्हा इंग्रज आले तेव्हा भारतातलं इंग्रजांचं जे वागणं होतं ते लोकशाहीला विसंगत होतं. आणि म्हणून जर भारतामध्ये आपल्याला इंग्रजांशी लढावं लागत असेल तर आपण संविधानिक मार्गानेच लढू शकतो. इंग्रजांशी आपण चळवळींच्या माध्यमातून असेल, इंग्रजांशी आपण सशस्त्र क्रांतीच्या मार्गातून असेल, जर आपण लढा देण्याचा प्रयत्न केला तर आपण त्यात कदापि यशस्वी होऊ शकणार नाही. आणि यातच आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मधला जो विद्वान आहे, त्यांची जी विद्वत्ता आहे ती आपल्याला दिसून येते. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जो मार्ग निवडतात भारताला स्वातंत्र्य करण्यासाठी, तो मार्ग संविधानिक मार्ग. त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साक्ष देतात 1919 मध्ये साऊथ बरो कमिटीच्या समोर. बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर भारतीय संविधानाचे शिल्पकार बनले, भारताचं संविधान त्यांनी लिहिलं. परंतु या सगळ्या गोष्टींची सुरुवात बघा कुठून होती मित्रांनो. आणि हेच खरं स्वातंत्र्य आहे. आणि हे खरं स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आंबेडकरांनी नेमके काय प्रयत्न केले ते आपल्याला यातून दिसून येते. साऊथ बरो कमिटी जी 1919 मध्ये भारतामध्ये आली होती आणि त्या कमिटीसमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी साक्ष दिली. आणि त्या साक्षीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात तर भारतामध्ये प्रातिनिधिक लोकशाहीची स्थापना व्हायला पाहिजे. आज आपण जे बघतो की आपले लोकप्रतिनिधी आपल्या लोकशाहीमध्ये आहेत, आपल्या वतीनं राज्यकारभार करतात आहेत, ती प्रातिनिधिक लोकशाही भारतामध्ये असायला पाहिजे. ही पहिली मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली होती. त्यांना माहीत होतं की आज ना उद्या इंग्रजांना भारत सोडून जावंच लागेल, आज ना उद्या भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र होईल. परंतु स्वातंत्र्य झाल्यानंतर काय, जे खरं स्वातंत्र्य आंबेडकरांना जे अपेक्षित होतं ते आपल्याला या ठिकाणी बघाव्यास मिळते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की भारतामध्ये प्रातिनिधिक लोकशाहीची स्थापना व्हायला हवी, मताधिकाराचा विस्तार व्हायला हवा. केवळ सुशिक्षित आहे, श्रीमंत आहेत, उच्चवर्णीय आहेत म्हणूनच आपण त्या लोकांना मतदानाचा अधिकार द्यायला नको, तर भारतातील बहुसंख्याक लोकांना मतदानाचा अधिकार असायला पाहिजे. आज तर सगळ्याच लोकांना मतदानाचा अधिकार आहे, परंतु साऊथ बरो कमिटीच्या समोर जे व्यक्ती कर भरू शकतात त्यांनाच फक्त मतदानाचा अधिकार असायला पाहिजे. अशी जेव्हा वेळ आली तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याला विरोध करतात आणि म्हणतात की नाही, भारतातील बहुसंख्य लोकांना मतदानाचा अधिकार असायला पाहिजे. एवढंच नाही तर बाबासाहेब म्हणतात की या शासन व्यवस्थेमध्ये सर्व समाजातील घटकांचा समावेश असायला पाहिजे. केवळ मुठभर लोकांनी आमच्यावर राज्य करावं आणि आम्ही त्यांच्या राज्यामध्ये शोषित पीडित दलित पुन्हा राहावं, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित नाही मित्रांनो. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की त्या शासन व्यवस्थेमध्ये सगळ्या जातीच्या लोकांनी,
सगळ्या वर्गातील लोकांनी आपलं प्रतिनिधित्व त्यांचं असायला पाहिजे. आणि ही सगळ्यात महत्त्वाची बाब या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मानतात. त्याचबरोबर कायद्यासमोर सगळ्यांची समानता असायला पाहिजे, जी आपल्याला ब्रिटिशपूर्व भारतामध्ये कदापि दिसत नाही. आणि म्हणून कायदा हा सगळ्यांसाठी समान असायला पाहिजे. घटनात्मक शासन पद्धती भारतामध्ये असायला पाहिजे. अशा प्रकारची मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1919 मध्ये मांडतात. मित्रांनो, किती महत्त्वाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मागणी होती. विचार करा, जर भारताला स्वातंत्र्य, मी याच्या आधीच तुम्हाला सांगितलं की 1857 मध्ये जर भारत स्वतंत्र झाला असता, 1857चा उठाव यशस्वी झाला असता आणि भारत स्वतंत्र झाला असता, तर आपण त्या भारताची कल्पना तरी करू शकलो असतो का? आणि म्हणून साऊथ बोरो कमिटीच्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताला खऱ्या अर्थाने स्वतंत्र करण्यासाठी या मागण्या करतात. मित्रांनो, ही गोष्ट आपल्याला समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जरी कुठल्या तुरुंगात गेले नसेल, त्यांनी कुठल्या चळवळीमध्ये सक्रिय भाग घेतला नसेल, कुठल्या कार्यामध्ये त्यांनी भाग घेतला नसेल, तरीसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वातंत्र्यासाठी जे कार्य आहे ते आपल्याला मूलभूत असं कार्य असलेले दिसून येते. त्यांचे जे प्रयत्न आहे ते भारताला खऱ्या अर्थानं स्वतंत्र करण्यासाठी असलेले आपल्याला दिसून येते. त्यानंतर जर आपण विचार केला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मुंबई विधिमंडळाचे सदस्य होते. साधारणतः 1927 ते 1939 या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबई विधिमंडळाचे सदस्य होते. आता या ठिकाणी आपल्याला असं वाटेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच सदस्य होते का? तर असे नाही मित्रांनो. तर ज्या ज्या लोकांची नावं आपण स्वातंत्र्यता चळवळीमध्ये घेतो, ते लोकमान्य टिळक असतील, गोपालकृष्ण गोखले असतील, फिरोजशाह मेहता असतील, त्याचबरोबर मोरारजी देसाई, बी.जी. खेर असतील, ही जी लोकं आहेत जी स्वातंत्र्य चळवळीमध्ये होती, ती लोकंसुद्धा ब्रिटिशांच्या द्वारे स्थापन झालेल्या मुंबई विधिमंडळामध्ये सदस्य म्हणून काम करत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरसुद्धा त्या विधिमंडळाचे सदस्य होते, सरकार नियुक्त सदस्य होते. आणि सरकार नियुक्त सदस्य असतानासुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी ज्या मागण्या केलेल्या आहेत, त्या मागण्यांचा जर आपण विचार केला तर आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो दूरदृष्टिकोन आहे तो लक्षात येतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात? मुंबई विधिमंडळामध्ये ज्या मागण्या मांडतात त्यामध्ये सार्वत्रिक आणि सक्तीचं शिक्षण सगळ्यांना असायला पाहिजे. बघा, किती अतिशय महत्त्वाची अशी मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करतात. त्यांना माहीत आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जोपर्यंत व्यक्ती शिक्षण घेणार नाही तोपर्यंत तो गुरगुरणार नाही. आणि म्हणून सगळ्यांना सक्तीचं शिक्षण असायला पाहिजे, जेणेकरून शिकलेला व्यक्ती प्रश्न निर्माण करू शकेल, प्रश्न विचारू शकेल. आणि त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आर्थिक नियोजन असायला पाहिजे, औद्योगिकरण झालं पाहिजे, रोजगार निर्मिती झाली पाहिजे, प्रशासनामध्ये पारदर्शकता असली पाहिजे, घटनात्मक आणि कायदेशीर सुधारणा झाल्या पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा उहापोह करतात. म्हणजेच त्यांच्यासमोर स्वतंत्र भारताचं जे चित्र त्यांनी निर्माण केलं होतं ते अशा पद्धतीचं होतं. इंग्रज तर जातील, पण इंग्रज गेल्यानंतर नेमकं काय होणार? त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विधिमंडळामध्ये असताना किंवा इंग्रज भारतामध्ये असतानाच त्यांनी अशा पद्धतीची पूर्वतयारी करून ठेवलेली होती. आणि म्हणून स्वातंत्र्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कार्य केलं ते आपल्याला दुर्लक्षून चालणार नाही. या विधिमंडळात असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्यक्षपणे काही असं कार्य केलं की ज्याला आपण स्वातंत्र्य चळवळीतील लोकांना सहकार्य किंवा मदत म्हणून केलं होतं, आपण असं म्हणू शकतो. डॉक्टर बाबासाहेबांच्या बरोबरीने अजून काही व्यक्ती या विधिमंडळामध्ये होते. त्यामध्ये MC राजा नावाचे एक सरकार नियुक्त सदस्य होते. त्यांनी जेव्हा ब्रिटिश सरकारची स्तुती केली तेव्हा डॉक्टर बाबासाहेब त्यांना असं म्हणतात की ब्रिटिशांची स्तुती करण्यापेक्षा तुम्ही ब्रिटिशांना धारेवर धरा,
कारण की ब्रिटिशांनी भारतामध्ये मिठावर कर लादलेला आहे. ज्या मिठावरील करामुळे महात्मा गांधीजी यांना मिठाचा सत्याग्रह करावा लागला. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही सरकारला जाब विचारत नाही. तुम्ही सरकारला मिठावर कर का लादला हा जाब तुम्ही विचारायला पाहिजे. आणि तुम्ही ब्रिटिश सरकारची स्तुती करता, असं वक्तव्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या विधिमंडळामध्ये करतात. यावरून आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनामध्ये ज्या स्वातंत्र्यता चळवळी चाललेल्या आहेत त्या कशा पूरक आहेत, त्या कशा इंग्रजांना धारेवर धरणाऱ्या आहेत, तर आपणही त्यांच्यामध्ये कसं त्यांना सकारात्मक बघायला पाहिजे हे आपल्याला दिसून येते. मित्रांनो, याच विधिमंडळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक असा ठराव मांडतात की विनायक दामोदर सावरकर यांची ब्रिटिश सरकारने तुरुंगातून विनाशर्त मुक्तता करावी. विनायक दामोदर सावरकर हे सगळ्यांनाच माहीत आहे. स्वातंत्र्यासाठी जे काही त्यांनी कार्य केलं हे सगळ्यांनाच माहीत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनामध्ये या स्वातंत्र्यासाठी कार्य करणाऱ्या लोकांबद्दल जी काही आपुलकी होती, प्रेम होतं, जिव्हाळा होता, तळमळ होती, ती आपल्याला यातून दिसून येते. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सावरकरांच्या सुटकेचा ठरावसुद्धा विधिमंडळात मांडला होता. एवढंच नाही तर स्वातंत्र्य चळवळीमध्ये जे जे लोक तुरुंगामध्ये गेलेले आहे त्यांना राजकैदी म्हणून वागणूक देण्यात यावी. सर्वसामान्य गुन्हेगाराप्रमाणे त्यांना तुरुंगात वागवता कामा नये. ते कुठल्या गुन्हेगारी स्वरूपाचे कैदी नाही आहेत, तर ते भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी तुरुंगात गेलेले आहे. बघा, स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुरुंगात गेले नाही, परंतु तुरुंगात गेलेल्या भारतीय स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रती त्यांची किती तळमळ आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधिमंडळात म्हणतात की या कैद्यांशी तुम्ही राजकैद्यासारखा व्यवहार करायला पाहिजे. सर्वसामान्य गुन्हेगारांना जशी वागणूक तुरुंगात मिळते तशी वागणूक यांना द्यायला नको. त्यांना चांगल्या प्रकारचं अन्न, आरोग्य आणि इतर सुविधा द्यायला पाहिजे. आणि म्हणूनच जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधिमंडळामध्ये होते आणि सरकार नियुक्त सदस्य असूनसुद्धा सरकारवर ताशेरे ओढत होते, ब्रिटिश सरकारचा विरोध करत होते, अशा वेळेस मुंबईचे राज्यपाल लेल्सी विल्सन यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या बाबतीत खडसावून सांगितलं होतं की तुम्ही सरकार नियुक्त आहात. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं, मी जरी सरकार नियुक्त सदस्य असलो तरी मी प्रथम भारतीय आहे आणि माझ्या भारत देशातील प्रत्येक व्यक्तीचा मी इथं प्रतिनिधी म्हणून बसलेलो आहे. आणि या ठिकाणी आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो स्वातंत्र्य चळवळी प्रती जो मोठेपणा आहे तो आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. एवढंच नाही मित्रांनो, जेव्हा सविनय कायदेभंगाच्या चळवळीमध्ये काँग्रेसने मिठाचा सत्याग्रह केला, ज्या ठिकाणी मीठ उपलब्ध नव्हतं त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे सत्याग्रह करण्यात आले. कुलाबा जिल्ह्यामध्ये चिरनेर नावाचं ठिकाण आहे, त्या ठिकाणी जंगल सत्याग्रह झाला. आणि या जंगल सत्याग्रहामध्ये ब्रिटिश सरकारने बऱ्याच स्वातंत्र्य सैनिकांना खून, दंगल आणि बेकायदेशीर जमाव या आरोपाखाली दोषी ठरवलं. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या सगळ्या आरोपींची बाजू ठामपणे न्यायालयात मांडली आणि त्यांची या सगळ्या आरोपातून मुक्तता केली. मित्रांनो, ज्या लोकांना असं वाटते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वातंत्र्यासाठी झटले नाहीत किंवा स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रती त्यांच्या मनामध्ये सहानुभूती नव्हती, तर या सगळ्या उदाहरणांमधून आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा स्वातंत्र्यविषयक दृष्टिकोन जो आहे तो आपल्याला दिसून येतो. एवढंच नाही, लाला लजपतराय त्याचबरोबर भगतसिंग यांच्या निधनाच्या वेळेस सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या वृत्तपत्रांमध्ये एक अशी श्रद्धांजली वाहण्याची जी बातमी असते ती बातमीसुद्धा त्यांनी प्रकाशित केली होती. मित्रांनो, यानंतरचा एक महत्त्वाचा कालखंड या स्वातंत्र्य चळवळीमधला तो म्हणजे सायमन कमिशन. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की काँग्रेस पक्षाने सायमन कमिशनवर बहिष्कार टाकलेला होता.
गो बॅक सायमन, सायमन परत जा, अशा प्रकारच्या घोषणा संपूर्ण भारतामध्ये देण्यात आल्या होत्या. वास्तविक पाहता सायमन कमिशन हे ब्रिटिश संसदेच्या सदस्यांचं कमिशन होतं आणि या सदस्यांमध्ये काँग्रेसच्या भारतीय सदस्यांचा समावेश करणं आवश्यक नव्हतं. तरीसुद्धा या सदस्यांमध्ये भारतीय सदस्य का नाहीत या कारणास्तव काँग्रेसने सायमन कमिशनवर बहिष्कार टाकला होता. आणि अशाही परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपलं संविधानिक अधिकार कायम ठेवून, त्यावेळेस त्यांच्यावर अनेक प्रकारचे आरोप झाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंग्रजांचे बगलबच्चे आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंग्रजधार्जिणे आहेत, देशद्रोही आहेत, अशा प्रकारचे आरोप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर झाले. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे असल्या आरोपांनी विचलित झाले नाही. त्यांनी सायमन कमिशन समोर साक्ष दिली आणि त्या साक्षीमध्ये त्यांनी ठणकावून सांगितलं की भारताला एक जबाबदार शासन पद्धतीची गरज आहे. जी जबाबदार शासन पद्धती 1947 नंतर 1950 नंतर भारताला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवून दिली, त्या जबाबदार शासन पद्धतीची मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1928 मध्येच सायमन कमिशन समोर केली होती. जर ती जबाबदारी शासन पद्धती भारताला मिळाली नसती आणि भारत स्वतंत्र झाला असता तर स्वातंत्र्य होऊन सुद्धा भारताचं काय झालं असतं याची आपण कल्पना करू शकतो. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सायमन कमिशन समोर ज्या मागण्या करतात त्या मागण्यांमध्ये जबाबदार शासन पद्धती असली पाहिजे, संघराज्य शासन व्यवस्था असली पाहिजे, सार्वत्रिक मताधिकार असला पाहिजे, मूलभूत अधिकाराचं संरक्षण झालं पाहिजे, कायद्याचं राज्य असलं पाहिजे आणि राष्ट्रीय एकात्मता टिकून राहिली पाहिजे. या सगळ्या प्रकारच्या मागण्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला या सायमन कमिशन समोर मांडत असताना दिसतात. मित्रांनो, या मागण्यांचा जर आपण विचार केला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वातंत्र्याप्रती किती जागरूक होते हे आपल्याला लक्षात येईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आज जर राष्ट्राला कोणत्याही गोष्टीची गरज असेल तर ती म्हणजे जनतेच्या मनामध्ये एक राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करणे. आपण हिंदू आहो, मुसलमान आहो, सिंधी आहो, कानडी आहो, यापेक्षा आपण पहिल्यांदा भारतीय आहोत आणि नंतरही आपण भारतीय आहोत ही भावना आपल्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. मित्रांनो, यानंतर जो महत्त्वाचा प्रसंग आपल्या भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये येतो किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये येतो तो म्हणजे गोलमेज परिषद. सगळ्यांनाच गोलमेज परिषदेविषयी माहिती आहे. कशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेमध्ये आपलं राष्ट्रीयत्व सिद्ध केलं, कशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्रजांच्या राजधानीमध्ये जाऊन, लंडनमध्ये जाऊन इंग्रजांवर कशा प्रकारे ताशेरे ओढले, इंग्रजांवर कसं टीका केली, हे आपल्याला या गोलमेज परिषदेमध्ये दिसून येते. गोलमेज परिषदेमध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वसमावेशक अशा जबाबदार शासन प्रणालीची मागणी केली होती. घटनात्मक राज्य भारतामध्ये असायला पाहिजे, संविधानिक राज्य भारतामध्ये असायला पाहिजे, अशा पद्धतीची मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला या गोलमेज परिषदेमध्ये केलेली दिसून येते. भारतातील सगळ्या लोकांचं घटनात्मक संरक्षण झालं पाहिजे, कायद्यांचं राज्य भारतामध्ये प्रस्थापित झालं पाहिजे, सगळ्यांच्या मूलभूत अधिकाराची हमी जबाबदार शासन पद्धतीने घेतली पाहिजे, अशा पद्धतीचं मागणी, अशा पद्धतीचं विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला गोलमेज परिषदेमध्ये केलेली दिसून येते. आणि यावेळेस केलेल्या भाषणातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सरळ सरळ ब्रिटिशांवर टीका करतात. त्यांचे जे भाषणं आहेत ते आजसुद्धा आपल्याला वाचायला ऐकायला अवेलेबल आहेत. आपण जर त्यांची भाषणं ऐकली किंवा वाचली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही प्रखरपणे कशी इंग्रजांवर टीका करत होते हे आपल्याला दिसून येते. तुमचं ऐकावं आणि आम्ही ते, तुम्ही बोलावं आणि आम्ही ते ऐकावं, हा काळ आता नाही आहे. भारतातील लोक आता जागरूक झालेले आहे. त्यामुळं तुम्ही आता आमच्या देशातून निघून गेले तरी चालेल. जोपर्यंत आमच्या देशाची सत्ता आमच्या हातात येत नाही
तोपर्यंत आमचा विकास होणार नाही. अशा प्रकारचं ठामपणे वक्तव्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंग्रजांच्या विरुद्ध, इंग्रजांच्या देशामध्ये, इंग्रजांच्या राजधानीमध्ये जाऊन करतात. यातूनच आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्वातंत्र्यविषयक दृष्टिकोन दिसून येतो. आणि याबद्दल इंग्लंडमधील काही वृत्तपत्रांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कौतुकसुद्धा केलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हाडाचे राष्ट्रभक्त आहेत. कट्टर साम्राज्यवादी ब्रिटिश मुत्सद्यांच्या भाषणाला बळी न पडता त्यांनी आपली राष्ट्रीय वृत्ती दाखवून दिली आहे, असं वक्तव्य त्या काळामधील संडे क्रॉनिकल या वृत्तपत्राने केलं होतं. यावरूनच आपल्याला असं लक्षात येते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो स्वातंत्र्यविषयक दृष्टिकोन होता किंवा त्यांनी स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जे कार्य केलेलं होतं ते काही सर्वसामान्य लोकांनी केलेल्या कार्यासारखं कार्य नव्हतं. तर त्यांच्या वक्तृत्वाला साजेसं, त्यांच्या कर्तृत्वाला साजेसं, त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसं असं कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी केलेलं होतं. एखादा सर्वसामान्य व्यक्ती ज्याला, जो निरीक्षर आहे, ज्याला या सगळ्या गोष्टींची माहिती नाही आहे, त्याच्यासाठी भारताला स्वातंत्र्य मिळवून देणं, यासाठी तुरुंगात जाणं त्याच्यासाठी साहजिक आहे. परंतु एका विशिष्ट लेवलवर, एका विशिष्ट पातळीवर भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कार्य केलं, हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य हे बाकीच्या इतर अनेक लोकांसारखंच आपल्याला महान होतं असं लक्षात येते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी नागपूरमध्ये जी काही एक अस्पृश्यांची परिषद झाली होती, त्या परिषदेमध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं वक्तव्य तेवढंच महत्त्वाचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की आपण कितीही वेगवेगळ्या जातींमध्ये, पंथांमध्ये विभागलेले असू तरी आपण एकात्म भारत असायला पाहिजे. जोपर्यंत आपण एकात्म भारत असणार नाही तोपर्यंत भारताचं स्वातंत्र्य हे कुचकामी ठरेल. एकात्म भारत राहिल्याशिवाय भारतातील सगळ्या लोकांना स्वातंत्र्याचा फायदा होणार नाही. आणि त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला त्यांचे जे विचार आहेत ते मांडताना दिसून येतात. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1942च्या कालखंडामध्ये जी चळवळ सुरू झाली होती, ज्याला आपण भारत छोडो आंदोलन असं म्हणतो किंवा ज्याला आपण चले जाव आंदोलन असं म्हणतो, या आंदोलनामध्ये भारतातील बऱ्याच स्वातंत्र्य सैनिकांना, नेत्यांना, पुढाऱ्यांना ब्रिटिश सरकारने तुरुंगामध्ये टाकलेलं होतं. आणि दुसरीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच कालखंडामध्ये ब्रिटिशांच्या व्हाईसरॉय कौन्सिलमध्ये काम करत होते. अनेकांना ही गोष्ट चुकीची वाटेल की एकीकडे भारतातील जे प्रमुख पुढारी आहेत, नेते आहेत, हे तुरुंगामध्ये आहेत आणि दुसरीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे व्हाईसरॉय कौन्सिलमध्ये सदस्य म्हणून, मजूर मंत्री म्हणून काम करत आहेत. मित्रांनो, अशाही परिस्थितीमध्ये व्हाईसरॉय कौन्सिलमध्ये सरकार नियुक्त सदस्य असताना सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ब्रिटिशांवर जे काही ताशेरे ओढले, जी काही टीका केली, ती आपल्याला या ठिकाणी समजून घ्यावी लागेल. 1942च्या चले जाव चळवळीमध्ये तुरुंगात गेलेले जे कैदी आहेत ते काही सर्वसामान्य कैदी नाही आहेत, ते राजकीय कैदी आहेत. जर तुम्ही त्यांना सर्वसामान्य कैद्याप्रमाणे वागवत असाल, त्यांचा अपमान करत असाल, तर मी तडकाफडकी या व्हाईसरॉय कौन्सिलमधून राजीनामा देईल, अशा प्रकारची धमकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये व्हाईसरॉय कौन्सिलला दिली होती. एवढंच नाही तर व्हाईसरॉय कौन्सिल म्हणजे भारताच्या प्रगतीची चिंता वाहू शकणारे लोक नाही. ही सरकार नियुक्त आहे, ब्रिटिशांच्या द्वारे व्हाईसरॉय कौन्सिल आहे आणि त्यामुळे त्यांची जी धोरणं आहेत ती त्यांच्या फायद्यासाठी आहे, भारताच्या फायद्यासाठी नाही आहे किंवा भारतीय लोकांची दुःख दूर करण्यासाठी नाही आहेत. अशा प्रकारची टीका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः त्याच
कौन्सिलचे सदस्य असताना केलेली आपल्याला दिसून येते. यावरून आपण असं म्हणू शकतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे किती दूरदृष्टीचे होते. इंग्रजांच्या कौन्सिलमध्ये इंग्रजांच्या द्वारेच त्यांची नियुक्ती झाली असताना सुद्धा इंग्रजांना कसं त्यांनी वेठीस धरलं होतं, त्यांच्यावर कशी टीका केली होती हे आपल्याला दिसून येते. व्हाईसरॉय कौन्सिलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मजूर मंत्री होते आणि मजूर मंत्री असताना त्यांनी जे काही कार्य केलं भारतासाठी ते आजसुद्धा किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला लक्षात येईल. त्यांनी भारताच्या औद्योगिकरणावर भर दिला. मजूर मंत्री असताना व्हाईसरॉय कौन्सिलमध्ये त्यांनी भारताच्या जलसंपत्ती विकासावर भर दिला. आज जे आपण मोठमोठे जलप्रकल्प पाहतो, दामोदर व्हॅलीसारखे, ते आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेले दिसून येतात. वीज विकास, रोजगार निर्मिती, आर्थिक नियोजन, तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण या सगळ्या गोष्टींची पायाभरणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत स्वतंत्र होण्याच्या आधीच करून ठेवलेली होती. ज्या गोष्टींच्या आधारावर भारत स्वतंत्र झाल्यानंतर जी त्याच्यावर विकास करण्यात आला, ती जी गोष्ट आहे ती भारत स्वतंत्र होण्याच्या आधीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करून ठेवतात. यावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची स्वतंत्र भारताची संकल्पना किती उदात्त हेतूची होती हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल. मित्रांनो, यानंतर आपल्याला असं लक्षात येते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे महत्त्वाचं स्वातंत्र्यासाठी दिलेलं योगदान किंवा कार्य ते म्हणजे त्यांचे भारतीय संविधान निर्माण करण्यासाठी गेलेलं योगदान. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून ओळखतो. भारत स्वतंत्र होण्याच्या आधीच हे जी संविधान सभा निर्माण झालेली होती, त्या संविधान सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आपण जर भाषणं बघितली किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेले जर आपण विचार बघितले तर आपल्याला असं लक्षात येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक एक शब्द, एक एक स्टेटमेंट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही किती महत्त्वाची होती, किती दूरदृष्टिकोनाची होती. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपण रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लढलं पाहिजे. आपला देश यापूर्वी मुस्लिम लोकांच्या आक्रमणाला बळी पडला. आपला देश इंग्रजांच्या आक्रमणाला बळी पडला. या दोनही वेळेस आपण आपलं स्वातंत्र्य गमावलेलं आहे. त्यामागं जी कारणं होती ती कारणं भारतामध्येच होती. भारतातील जातीभेद, विषमता, भारतातील दारिद्र्य या सगळ्या गोष्टींच्यामुळे आपला देश याच्यापूर्वी पारतंत्र्यामध्ये गेलेला आहे आणि आपल्याला आता स्वातंत्र्य मिळालेलं आहे. हे स्वातंत्र्य जर आपल्याला चिरकाळ टिकून ठेवायचं असेल तर आपल्याला या ज्या गोष्टी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये होत होत्या त्या आपल्याला टाळाव्या लागतील. एक सशक्त भारत आपल्याला निर्माण करावा लागेल, ज्या भारतामध्ये कुठल्याही मुद्द्याच्या आधारावर कुठल्याही व्यक्तीचं शोषण होणार नाही. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूलभूत तत्वावर स्वतंत्र भारताची निर्मिती होईल. सगळ्यांना समान संधी मिळेल, सगळ्यांच्या मूलभूत अधिकारांची जोपासना होईल, संरक्षण होईल. अशा सगळ्या प्रकारचं वक्तव्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये केलेलं आपल्याला दिसून येते. मित्रांनो, हा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्वातंत्र्यविषयक दृष्टिकोन आहे तो आपण या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे. भारताला स्वातंत्र्य मिळालं, भारत स्वतंत्र झाला, त्यावेळेस एक खूप मोठी समस्या निर्माण झाली. ती समस्या म्हणजे भारतीय संस्थानांचं विलिनीकरण. अनेक संस्थानं अशी होती की जी संस्थानं भारतामध्ये सहभागी व्हायला तयार नव्हती आणि अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे कायदेतज्ञ होते, कायदे पंडित होते, त्यांचा सल्लासुद्धा पंडित नेहरू असतील, सरदार वल्लभभाई पटेल असतील या लोकांनी ग्राह्य मांडला. काश्मीरचं संस्थान असेल किंवा हैदराबादचं संस्थान असेल, हे संस्थानं जेव्हा भारतामध्ये विलीन करण्याचा प्रश्न आला तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना जे काही सल्ला दिला होता त्या सल्ल्याच्या आधारावरच आपल्याला या सगळ्या समोरची जी विलिनीकरणाची प्रक्रिया आहे ती पार पडलेली दिसून येते.
आणि म्हणूनच स्वतंत्र भारत जो आहे तो ठामपणे त्या ठिकाणी आपल्याला उभा राहिलेला दिसून येतो. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आजच्या या वक्तव्यामध्ये मी जो आपल्यासमोर विचार मांडला की भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्रवादी विचार. एक गोष्ट या ठिकाणी सरतेशेवटी मी आपल्या सगळ्यांना सांगेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो स्वातंत्र्यविषयक दृष्टिकोन ठेवलेला होता, त्या स्वातंत्र्यविषयक दृष्टिकोनातून जर आपण या सगळ्यांकडे बघितलं तर आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जे कार्य केलं त्या कार्याची जाणीव होईल. परंतु आपण जर संकुचित दृष्टिकोनातून जर विचार केला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुरुंगामध्ये गेले का, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुठल्या चळवळीमध्ये भाग घेतला का, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुठे क्रांतिकार्य केलं का, या संकुचित दृष्टिकोनातून जर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याकडे बघितलं तर कदाचित आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वातंत्र्यविषयक कार्य दिसणार नाही. परंतु जर आपण एका विशिष्ट विचारधारेमधून, एक प्रगल्भ विचारसरणीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेलं स्वातंत्र्य आणि ते स्वातंत्र्य मिळण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले प्रयत्न जे पूर्णतः संविधानिक होते, लोकशाहीच्या मार्गाने होते, ते जर आपण विचारात घेतले तर आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी केलेलं कार्य हे नक्कीच तेवढंच महनीय होतं, तेवढंच महान होतं जेवढं इतर स्वातंत्र्य सैनिकांनी केलं, यात किंचितही शंका राहणार नाही. आपण सगळ्यांनी माझे विचार या ठिकाणी ऐकून घेतले त्याबद्दल आपणा सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. पुन्हा जय भीम, जय भारत.